आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, हजारो घरं गेली वाहून, तब्बल 75 जणांचा गेला जीव. अभिजित दिपके यांचं स्वतःच्या घरी जंगी स्वागत, आकर्षक रांगोळी फटाक्यांच्या आवाजात दिपके यांचं जोरदार स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 97% भरलं, लवकरच स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता. चंद्रपुरात 400 वर्ष जुन्या मंदिरात रथयात्रेचा उत्साह. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची रथयात्रा, विठ्ठलाचा रथ हाताने ओढण्याची परंपरा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीसाठी पुन्हा एकदा उच्च लाटांचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क रहा असं आवाहन. नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. धुराचे लोट आकाशात पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अग्निशमन विभागाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विसर्गात वाढ. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात स्वामींची मुख्य आरती आणि महापूजा. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित. आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी. राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून आलाय. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक आलेत. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये भाविकांनी महापूजेत सहभागी व्हायला लांबच्या लांब रांगा लावल्यात. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसोबाची वाडी इथे आज पहाटेपासून हजारो भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांमधून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, श्री गुरुचरित्र पारायण, भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी प्रार्थना केली. तर कोकणातील दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव इथल्या श्री दत्त मंदिरात आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून तसंच देशविदेशांमधून हजारो दत्तभक्त माणगाव नगरीत दाखल झाले. मंदिर परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाने दुमदुमून गेला होता. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत मुंबईमधील प्रसिद्ध गणेश गल्लीमधील मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या पाद्यपूजन सोहळ्यासाठी हजारो गणेश भक्त आणि मुंबईकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. या सोहळ्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. गेले 100 वर्ष 150 वर्ष जेवढे वर्ष गणेशोत्सव लोकमान्यांनी सुरू केले तेव्हापासून तो चांगलाच आहे आणि उत्साहात आहे. आणि हिंदुत्ववादी लोकांचा उत्साह वर्षानुवर्ष वाढतच आहे आणि वाढणारच आहे. पाहूयात पुढची बातमी. धाराशिव जिल्ह्यामधील भूम, परंडा आणि बार्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पीक विमा भरपाईवरून तीव्र नाराजी आहे. गेल्या वर्षीच्या नुकसानीची सरकारी मदत अद्याप न मिळालेली असतानाच आता विमा कंपनीनं हेक्टरी अवघी 3,500 रुपयांची भरपाई दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शेतीसाठी फक्त 3,500 रुपयांची भरपाई दिली जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आणि ही भरपाई आहे मागच्या वर्षीच्या नुकसानीची असा आरोप शेतकरी करतायत. तुटपुंजा मदतीमुळे संतप्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी यापुढे पीक विमा घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आपल्यासोबत शेतकरी मला सांगा, तुम्ही सदस्य आहात, काय सगळं पीक विम्याच्या बाबतीत तुमच्या नेमकी समस्या काय काय जाणवलं तुम्हाला प्रामुख्याने? आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तर गेल्या वर्षी जी अतिवृष्टी झाली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस
भूम परांडावाशी या भागात झालेला आहे. हो. त्या अतिवृष्टीचं नुकसान सुद्धा अजून नाहीये. हो. आज तुम्ही हे पाहताय मदत नाही. मदत नाहीये. मागच्या वेळेस हे रान वाहून गेलेले, हा. ह्या शेतकरी रान वाहून गेला, अजून मदत नाहीये. हा. अजून त्याची मदत अजून नाही. हा. आता पीक विम्याबद्दल सांगायचं झालं तर भूम तालुक्यातील हा. पातोड आणि आंबे मंडल हा. ह्या मंडळाला 3,500 रुपये आलेले आहेत. फक्त 3,500 रुपये आले. हा. आणि बाकीच्या मंडळाला आता हे बाजूच समजा बांधे समजा हा. उदाहरणार्थ वडगाव आणि नळी हो. आमचं गाव आहे. तर नळी येतं ह्याच्यामध्ये आंबीमध्ये आणि वडगाव येतं इटमध्ये. हा. पलीकडल्या शेतकऱ्याला 15,000 आहेत आणि अलीकडल्या शेतकऱ्याला 3,500 रुपये. हा. ते कसं करणार? किती नुकसान झालं सगळं अतिवृष्टीत? किती गेलं सोयाबीन? सोयाबीन गेलं 10 एकर आहे, त्यातनं का तेवढा आला आहे मग. 10 एकर गेलं. कितीच नुकसान झालं? नुकसान झालं तर 10-15 हजाराचं. 10-15 हजार नुकसान झालं. आणि किती आलं पीक विमा? ती 3.5. बरं, एकरी 10-15 हजार म्हणल्यावर 10 एकरचं 1.5 लाखाचा हिशोब झालाय बाबा. 1.5 लाखाचा. आणि फक्त 3,500. 3,500 मग घ्यायचा किंवा नाही? घ्यायचं नाही. काय मग? करायचं घेऊन? घेऊन काय करायचं? हं. बर, ही सगळी भरती. तुम्हाला किती आला विमा? आम्हाला आला 2 हेक्टरचा हा. 7,000. 7,000. हा. नुकसान किती झालं अतिवृष्टीत? नुकसानला 1.5 लाख रुपये गेलेच की. मग 7,000 भागतंय का? बागता नाही, आता घ्यायचंच नाही. घ्यायचं तोंडावर नाही. फेकून आणायचे त्यांच्या हा. शासनाच्या शासनाची विकून आणायची. शासनाच्या आगर विमा कंपनीच्या. विमा कंपनीच्या. बरं, तुम्हाला काय झालं? किती आलाय? आम्हाला 2 हेक्टर 7,500 रुपये आलेले. बर बर. 3,300 रुपयाने काहीतरी हेक्टर मंजूर झालेलं हा. आहे. पण ते 3,000 टिकले घेऊन करणार काय शेतकरी बर त्याचा? बर. मग ते घेणार नाही तुम्ही? नाही घेणार नाही. बरं, ही भूमिका आहे. प्रशासनाला पत्रव्यवहार केला का तुम्ही याचा? प्रशासनाला पत्रव्यवहार केलाय, कृषी अधिकाऱ्याला केलाय, तहसीलदारला केलाय, कलेक्टर साहेबांना केलाय आणि राहुलबाई यांनी ह्यांना बर्ने मामाला केलाय, कृषी मंत्र्यांना कृषी मंत्र्यापर्यंत दाद दिली. काय आलाय का प्रतिसाद? अजून प्रतिसाद काय आला नाही. जर यांनी काही प्रतिसाद दिला नाही, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही न्यायालयात लढण्यास करणार आहे. आम्ही न्यायालयातून दाद मागणार आहोत. जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार किंवा पीक विमा कंपनीकडूनच चालू आहे. त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी पीक विमा घेणार नाही अशी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव, भूम. यानंतर बातमी आहे मुंबईमधले. इथं कंत्राटदारांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या जुल्फिकार टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबईमध्ये जे विकास कामांमध्ये कंत्राटदार आहेत अशा कंत्राटदारांना धमकावून खंडणी उकळणारी ही जुल्फिकार टोळी, तिचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं सापळा रचून 25 लाखांची खंडणी स्वीकारताना टोळीच्या म्होरक्यासह 12 जणांना अटक केली आहे. भाजप आमदार अमित साटम, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई आणि पराग आळवणे यांनी पुनर्विकास प्रकल्पातील गुंडगिरीबाबत तक्रार केली होती. सोशल मीडियावर बंदुका आणि आलिशान गाड्यांचे रील पोस्ट करून दहशत मुंबईमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जातोय असाही आरोप होता. आणि म्होरक्या जुल्फिकार बेहलीम तसंच भाऊ मोहसिन यापूर्वीच मकोका खाली अटकेत आहे. जामिनावर बाहेर येताच पुन्हा गुन्हेगारीतून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण त्याच्या आधीच ही कारवाई करण्यात आली आहे. काही जे बांधकाम व्यावसायिक आणि काही कंत्राटदार आहे त्यांना काही इसम त्यांच्याकडून खंडणी मागत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती आणि सदर माहितीच्या अनुषंगानं सदर माहितीची पूर्णपणे शहानिशा करण्यात आली. शहानिशा केल्यानंतर सदर जे आरोपी आहेत हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची निष्पन्न झालेलं होतं. त्या अनुषंगानं 27 जुलै 2026 रोजी त्या ठिकाणी बांद्रा परिसरामध्ये ट्रॅप लावला असता त्या ठिकाणाहून जे आरोपी आहेत त्यांनी जे तक्रारदार आहे त्यांच्याकडून 25 लाख रुपयाची खंडणी स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आलेलं आहे. तद अनुषंगानं बांद्रा पोलीस स्टेशनला एकूण जे मुख्य आरोपी आहे आणि त्यांचे साथीदार असे एकूण 12 आरोपितांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास युनिट 9 क्राईम ब्रँच करत आहे. यानंतर बातमी आहे ओडिशामध्ये मुसळधार पावसानंतर पूर आलेला आहे. डेंकानाल जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यात एक जेसीबी सुद्धा वाहून गेलाय. जेसीबी जो एक मोठं असं यंत्र असतं, हा जेसीबी या नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला आहे. भुबन ब्लॉक परिसरामध्ये नदी ओलांडताना जेसीबी वाहून गेलाय. हा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान स्थानिकांनी तातडीनं बचाव कार्य राबवत जेसीबी चालकाला रेस्क्यू केलंय, पण जेसीबी मात्र या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाताना दिसतोय.
यानंतर पाहूयात पुढची बातमी. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजली असं वक्तव्य ठाकरेंनी केलेलं आहे. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम देश पाहतोय असं सुद्धा ठाकरे म्हणाले. तसंच घटना बदलण्यासाठी पक्ष फोडण्यात आले. खासदार वाढवण्यापेक्षा रोजगार वाढवण्यावर भर द्यावा असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. ते माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्ती माजलेली नाही आहे, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे. आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो. आणि मला अभिमान आहे त्या युवांचा, सगळ्या युवकांचा अभिमान आहे की आम्हाला असं वाटत होतं की अरे झालं संपलं, आता लोकशाहीने मान टाकली. पण युवानी दाखवून दिलं लोकशाहीने मान नाही टाकली, लोकशाहीने काट टाकलेली आहे. आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान, याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळाने काढला, तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत. आता पेटायचं कारण तुमचं आहे, तुम्ही आहात. जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फोडायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात, खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत. गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाही आहे. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? हे किती ह्यांची म्हणजे काय त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात. आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती.